तुमचे बजेट 30, 40 किंवा 50 लाख आहे का? आणि तुम्ही विचार करत आहात की शहरात फ्लॅट घ्यावा की गावात जमीन? बरेच लोक या प्रश्नात अडकतात आणि चुकीचा निर्णय घेतात. पण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही दोन्ही पर्यायांची तुलना करणार आहोत, जेणेकरून शेवटी तुम्ही स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकाल. शहरातील मालमत्ता. सर्वप्रथम शहरातील मालमत्तेबद्दल बोलूया. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली किंवा पुणे यांसारख्या शहरांमध्ये मालमत्तेला सतत मागणी असते. कारण लोक नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि चांगल्या सुविधांसाठी शहरात येतात. जर तुम्ही शहरात फ्लॅट विकत घेतला, तर त्यातून नियमित भाड्याचे उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या EMIचा काही भाग भाड्यातून भरता येतो. दुसरा फायदा असा आहे की शहरातील रस्ते, रेल्वे, मेट्रो, रुग्णालये, शाळा, मॉल्स आणि इतर सुविधांच्या सान्निध्यामुळे मालमत्तेची मागणी टिकून राहते. भविष्यात मालमत्ता विकण्याची वेळ आल्यास अनेक ठिकाणी तुलनेने लवकर खरेदीदार मिळू शकतात. परंतु शहरी मालमत्तेचे काही तोटेही आहेत. किंमत जास्त असते, त्यामुळे डाऊन पेमेंट आणि EMI दोन्ही मोठे असू शकतात. यासोबतच देखभाल, सोसायटी शुल्क आणि इतर खर्चांचाही विचार करावा लागतो. गावातील मालमत्ता. आता आपण गावातील मालमत्तेबद्दल बोलूया. शहराच्या तुलनेत गावात त्याच बजेटमध्ये खूप मोठी जमीन उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे ज्यांना भविष्यासाठी जमीन खरेदी करायची आहे किंवा फार्म हाऊसचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा पर्याय आकर्षक ठरू शकतो. जर त्या परिसरात नवीन महामार्ग, औद्योगिक प्रकल्प, रेल्वे, विमानतळ किंवा इतर विकासकामे झाली, तर जमिनीच्या किमतीत चांगली वाढ होण्याची शक्यता असते. तथापि प्रत्येक गावाचा विकास होईलच याची खात्री नसते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी त्या भागाचा विकास आराखडा, रस्ते, पाणी, वीज, जमिनीची कागदपत्रे आणि भविष्यातील योजना तपासणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच गावात जमीन विकताना योग्य खरेदीदार शोधायला थोडा वेळ लागू शकतो. कोणता पर्याय कोणासाठी आहे? जर तुमचे ध्येय मासिक भाड्याचे उत्पन्न मिळवणे, स्वतः राहणे किंवा स्थिर गुंतवणूक करणे असेल, तर शहरातील मालमत्ता हा एक चांगला पर्याय असू शकतो. परंतु जर तुम्ही 10 ते 15 वर्षांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि भविष्यातील विकासाबद्दल तुम्हाला खात्री असेल, तर गावातील जमीन देखील एक चांगला पर्याय असू शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी तपासा. मालमत्तेची सर्व कागदपत्रे. मालकी हक्क स्पष्ट आहे का? RERA लागू असल्यास RERA नोंदणी तपासा. परिसराचा भविष्यातील विकास आराखडा. रस्ते, पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा. तुमचे बजेट आणि EMI तुम्हाला परवडेल का? निष्कर्ष. शहरातील मालमत्ता असो वा गावातील मालमत्ता, दोन्हीही 100% योग्य किंवा अयोग्य नसतात. योग्य पर्याय तुमच्या ध्येयावर अवलंबून असतो. जर तुम्हाला नियमित भाडे, सोयीसुविधा आणि तुलनेने स्थिर मागणी हवी असेल तर शहरातील मालमत्तेचा विचार करा. आणि जर तुमचा भर दीर्घकालीन वाढ, मोठी जागा आणि भविष्यातील विकासावर असेल, तर योग्य कागदपत्रांची पडताळणी करून गावातील मालमत्ता देखील एक चांगली गुंतवणूक ठरू शकते. तुमच्या मते कोणता पर्याय अधिक फायदेशीर आहे? शहरातील मालमत्ता की गावातील मालमत्ता? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की लिहा. रिअल इस्टेट, गृहकर्ज, रेरा, RERA आणि मालमत्ता गुंतवणुकीबद्दल अशी सोपी आणि विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.